हरी राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. सदा फळ सुफळ वाचेसी गोपाळ, वंदी कैकाळ शास्त्र सांगे. ब्रह्मांड नायक असे जे कौतुक, तेची नाम एक श्रीकृष्ण ऐसे. आदि अंत पाहता नाही पै सर्वथा, परिपूर्ण सरिता अमृताचे. नामा मने अनंत का करीसी संकेत, उदरले पतित युगायुगी. अर्थ, जो आपल्या वाणीने सतत परमेश्वराचे नाम उच्चारतो त्याला कळी काळही वंदन करतो असे शास्त्र सांगते. ज्याला ब्रह्मांडाचा स्वामी म्हणतात तोच श्रीकृष्ण. अशा या श्रीकृष्णाला आदी आणि अंत ही दोनही नसून तो स्वतःच अमृताची नदी. म्हणून नामदेव सांगतात की ज्या या अनंताने युगायुगे पापी जनांचा उद्धार केला, त्यांचे नाव उच्चारण्यास विचार का करावा बरे. गोविंद गोपाळ वाचेसी निखळ, तो उद्धरे तात्काळ कली माझे. नारायण नारायण हेची पारायण, उदरले जन इह लोके. तुटती यातना कर्माच्या भावना, जड जीव उदाहरणा नाम स्मरा. नामा म्हणे राम जप परम, न लागती नेम नाना कोटी. नारायण नारायण हेची पारायण, उदरले जन येह लोके. जो आपल्या वाणीने सतत गोविंद गोपाळ असा नामोच्चार करतो त्याचा या कलियुगात तात्काळ उद्धार होतो. जे लोक नारायण नारायण असे पारायण करतात ते सर्व या इहलोकी उद्धरले जातात. या रामनामाने जड जीवांचा उद्धार होऊन त्यांच्या कर्मयातना तुटतात. म्हणून नामदेव म्हणतात, परमश्रेष्ठ असा हा रामनामाचा जप आहे. इतर अनंत कोटी नेम करण्याचे कारण नाही. तीर्थ तपरासी जप वृषिकेशी, नाम अनिसी राम राम. तीर्थाचे पै तीर्थ नाम हे समर्थ, होईल कृतात राम नामे. साधेल साधन तुटेल बंधन, वाचे जनार्दन सुफळ सदा. नामा मने हरी उच्चार तू करी, उदरसी निधारी एह लोकी. तीर्थाचे पै तीर्थ नाम हे समर्थ, होईल कृतार्थ राम नामे. अर्थ, तीर्थे केली, अनेक तप केले, तपश्चर्या केली तरी मुखाने हरिनाम रात्रंदिवस घ्यावे. सर्व तीर्थापेक्षा श्रेष्ठ तीर्थ असेही नाम असून या रामनामाने जन्माचे खरे सार्थक होईल. वाणीने जनार्दन नामाचा उच्चार केल्याने इष्ट गोष्टी साध्य होतील आणि संसाराचे बंधन तुटेल. म्हणून नामदेव म्हणतात, तू या इहलोकी हरिनामाचा उद्धार करील असा उच्चार करीत राहा, असे निश्चित उद्धरून जातील. म्हणजेच निश्चित उद्धरून जाशील. पाहता ये परिपाठी अनिक नाही सृष्टी, नामे विना दृष्टी न दिसे माझे. नामची समर्थ नामची मथित, शंकरासी होत राम नामी. पुरती सर्व काम, वाचे राम नाम. न लगती ते नेम कर्म जाळ. नामा मने उच्चार, न करी तू विचार. तुटेल इरझार नाना योनी.
नामची समर्थ नामची मथित शंकरासी होत हित राम नामी. अर्थ, माझ्या दृष्टीसमोर नामाशिवाय दुसरे काही दिसत नाही. असे पाहणाऱ्याला दुसरी सृष्टीच नाही. नामच सार आणि नामच समर्थ असून श्री शंकराचा हेतू रामनामीच चढला होता. वाणीने रामनाम घेणाऱ्याचे मनोरथ पूर्ण होतात. त्यासाठी नेमकर्माचा पसारा आवश्यक नाही. म्हणून नामदेव म्हणतात, राम नामोच्चार करणाऱ्याच्या विषयी तू विचार करू नको. नामाने नाना योनीतील जन्म मृत्यूचे फेरे चुकतील. राम कृष्ण हरी. तपाचे पैतप राम हे अमुप करी कार्य जप राम नामी. राम कृष्ण मने वाचे नारायण तुटेल बंधन एम पाश. साधेल साधन होती कोटी यज्ञ नाम जनार्दन जप करी. नामा मने जीवे नामस्मरण करी मने नरहरी एका भावे. राम कृष्ण मने वाचे नारायण तुटेल बंधन एम पाश. अर्थ, सर्व तपाचे तप म्हणजे सर्वश्रेष्ठ तप, तेही रामनाम. त्याचा तू सतत जप कर. वाणीने रामकृष्ण नारायण म्हणण्याने यम पाशाचे बंधन तुटेल. जनार्दन नामाचा जप कर ज्ञाने कोटी यज्ञ व साधने घडतील. म्हणून नामदेव सांगतात, एक चित्ताने तू हृदयात सतत नरहरी नामाचे स्मरण कर व त्याचा उद्धार होईल. हरी हाची नेम सारी साधेल तो हरी नाम हे मुरारी अच्युताचे. गोविंद हरे यादव मुरारे राम नाम. न लगती कथा नाना विकळता नामची स्मरता राम वाचे. नामा म्हणे राम आम्हाचे नेम नित्य तो सप्रेम जप आमा. गोविंद हरे यादव मोरे राम नाम. अर्थ, मुरारी अच्युत अशा देवाच्या नावाचा जप करण्याचा तू नेम कर, म्हणजे तो हरी तुला भेटेल. श्रीहरी भेटेल हाच नेम तू धर. मुरारी हे अच्युताचे दुसरे नाव. राम गोविंद हरी, कृष्ण गोविंद हरी आणि यादव ही रामाचीच दुसरी नावे आहेत. मुखाने रामनाम उच्चारण्यास नामाची युक्तीची आणि कथाची आवश्यकता नाही. म्हणून नामदेव म्हणतात, निरतिशय प्रेमाने आम्ही रामनामाचा सदा जप करीत असतो. जय गुरु.